नमस्कार. कोरोना मुक्तीचं बजेट. साहजिक आहे, कोरोना गेली 2 वर्ष भारतीय अर्थव्यवस्थेवर, जागतिक अर्थव्यवस्थेवर एक मोठं संकट, तिसरं महायुद्ध आपण जर लढत होतो तर ते कोरोनाबरोबर लढत होतो. आता कोरोनातून बाहेर पडण्याची वेळ आली आहे आणि म्हणूनच गरज आहे ती बजेटमध्ये एका मोठ्या बूस्टर डोसची. आजच्या बजेटमधून या कोरोनानं ज्या स्वरूपाचा सेटबॅक, ज्या स्वरूपाची अडचण अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली, त्याला बूस्टर डोस मिळणार का, याच दृष्टीनं आज सादर होणारा अर्थसंकल्प आणि त्यातल्या घेतल्या गेलेल्या निर्णयांकडे आपल्याला बघावं लागेल. आणि त्यामुळे आजचा अर्थसंकल्प हा कोरोना मुक्तीचा अर्थसंकल्प म्हणून आपण बघतोय. याचसाठी म्हणून आज विविध क्षेत्रातले मान्यवर, जाणकार हे या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की सरकारनं साधारण कोणते अपेक्षित निर्णय घेणं हे त्यांना वाटतंय, कोणत्या स्वरूपाचे निर्णय झाले तर या कोरोनाच्या अडचणीतून, अर्थसंकल्पाच्या अडचणीतून आपण बाहेर पडू शकू, ज्या स्वरूपाचा आर्थिक अडचण निर्माण झाली आहे त्यातून आपण बाहेर पडू शकू. आणि त्याच दृष्टीने चर्चा करण्यासाठी म्हणून कृषीविषयक अभ्यासक मिलिंद मुरुगकर सर आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की कशा स्वरूपाचा बूस्टर डोस हा मुख्यतः कृषी क्षेत्राला गरजेचा आहे. इतकंच नाही तर राजू वाघमारे आपल्याबरोबर आहे. राजू वाघमारे हे राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आणि प्रवक्ते असले तरी ते अर्थशास्त्राचे अभ्यासक आहेत आणि त्यामुळे आर्थिक विषय, मुख्यतः उद्योग आणि उद्योगाच्या गरजा या दृष्टीने आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे राजकीय टीका, राजकीय वाद न करता आर्थिकदृष्ट्या कोणते निर्णय घेतले जाणे अपेक्षित आहे हे जाणून घेण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न करू. मी सर्वात अगोदर मिलिंद मुरुगकर सरांकडे जातो. मिलिंद मुरुगकर सर, कृषी क्षेत्राला खूप मोठ्या प्रमाणावर बूस्टर डोसची गरज आहे. ज्या स्वरूपाची अर्थव्यवस्था बदलताना आपल्याला पाहायला मिळाली, ई-कॉमर्स बदलताना पाहायला मिळालं, त्याचा फायदा कृषी क्षेत्राला काही प्रमाणावर तर झाला, मात्र जितकं डिजिटायझेशन होणं अपेक्षित होतं, जो सपोर्ट कृषी क्षेत्राला मिळणं अपेक्षित होता, तो काय मिळालेला पाहायला मिळत नाही. या अर्थसंकल्पामध्ये तुम्ही कशा स्वरूपाच्या अपेक्षा व्यक्त करताय ज्या कृषी क्षेत्राला बूस्टर डोस म्हणून फायदेशीर ठरू शकतात? धन्यवाद आणि सर्वांना नमस्कार. मला या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी एक पार्श्वभूमी आपल्यासमोर मांडायची आहे. ती अशी आहे की तुम्ही पहा की जे देश विकसित होतात त्या देशामध्ये शेतीवरच्या लोकांची संख्या कमी होते, ते शेतीबाहेरील क्षेत्रात सामावले जातात आणि तरीही शेतीचं उत्पादन मात्र वाढतं राहतं. म्हणजे शेतीमधून लोक बाहेर पडणं, तरीही शेतीचं उत्पादन वाढतं राहणं, ही विकासाची आपल्याला प्रक्रिया झालेली दिसते सगळ्या देशामध्ये. त्यामुळे शेतीमधून लोक बाहेर जाणं हे आवश्यक आहे. आता त्यासाठी काय व्हायला पाहिजे, त्यासाठी 2 मार्ग आहेत. एक मार्ग असा आहे की शेतीबाहेर क्षेत्रामध्ये, औद्योगिक क्षेत्रामध्ये, सेवा क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या पाहिजेत. आणि दुसरा मार्ग असा की शेतीवर जे लोक आहेत त्यांच्या हातात त्यांचं म्हणजे शेतीचं उत्पन्न असं वाढलं पाहिजे की ज्याच्यामुळे त्यांच्या हातात जास्त पैसा येईल आणि मग ते औद्योगिक क्षेत्रातील वस्तू, सेवा क्षेत्र यांच्यासाठी मागणी तयार करतील आणि म्हणून तिथे रोजगार निर्माण झाल्यामुळे शेतीवरले लोक तिथे जातील. हे 2 भाग आहेत. म्हणजे बाहेर संधी निर्माण होणे हा एक आहे आणि इथल्या लोकांची क्रयशक्ती किंवा पर्चेसिंग पॉवर किंवा पैसे विकत घेण्याची शक्ती वाढून औद्योगिक क्षेत्र आणि सेवा क्षेत्राला मागणी वाढणं आणि तिथे रोजगार निर्माण झाल्यामुळे शेती क्षेत्रातून लोक बाहेर जाणं, ही 2 प्रक्रिया, दोन पद्धत आणि दोन्हीमध्ये शेती क्षेत्रातून माणसं बाहेर जाणं हे अभिप्रेत आहे. आता दुर्दैवाने झालंय काय भारताच्या बाबतीमध्ये, आणि हे अनेक वर्षामध्ये मला वाटतं पहिल्यांदा घडलं की शेती क्षेत्रावरचा लोकसंख्येचा भार वाढला असं जगाच्या इतिहासात कधीच होत नाही. म्हणजे रिव्हर्स ज्याला आपण म्हणतो ना की ही रिव्हर्स प्रोसेस आहे, उलटी झालेली आहे. आणि या काळामध्ये, विशेषतः कोरोनाच्या काळामध्ये, ही जर आकडा सांगायचा असेल तर लेबर फोर्स म्हणजे शेतीवर आपल्याला माहिती आहे की साधारणपणे 50-55% आसपास लोक शेतीवर आहेत. पण लेबर फोर्स जर पाहिला म्हणजे प्रत्यक्ष शेतीमध्ये काम करणारे, म्हणजे अवलंबून जास्त असतात पण प्रत्यक्ष शेतीमध्ये काम करणारे लेबर फोर्स हा 3% वाढलेला आहे. म्हणजे शेतीवर इतर क्षेत्रातून लोक परत आलेले आहेत. आणि ही अत्यंत गंभीर घटना आहे, अत्यंत गंभीर घटना आहे. कारण ही आपण उलट्या पद्धतीने उलटा पाऊल टाकलेला आहे. त्यामुळे आता तर शेती क्षेत्रामध्ये जास्त लोक आहेत, जमिनीचा आकार तेवढाच आहे, उत्पादकता काही फारशी वाढलेली नाहीये आणि हे प्रचंड मोठं आव्हान आपल्यासमोर आहे. आता हे कोरोनाच्या काळामध्ये हे
हे संकट गडद झालं, म्हणजे लोक मायग्रेट परत झाले शेतीमध्ये, आणि ते अजूनही आहेत, म्हणजे हा महत्वाचा मुद्दा आहे. पण तुम्ही जर पाहिलं तर 2016 पासून आपला ज्याला देशाची संपत्ती निर्माण करण्याचा दर, ज्याला आपण जीडीपी ग्रोथ रेट म्हणतो, तो ढासळत गेलेला आहे 2016 पासून. पहिले 2 वर्ष चांगला होता, पण 2016 नोटबंदीचा फटका, त्यानंतर आपली अर्थव्यवस्थाही सुधारलेली नाहीये. आता त्यामुळे हा पहिला भाग. दुसरा भाग असा की आपण जेव्हा असं म्हणतो की देशाची अर्थव्यवस्था आता या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये असं आलेलं आहे की 8% वर राहील. अंदाज आहे तसा. आता 8% हा खूप मोठा आकडा आहे. म्हणजे 8% दराने कोणती जगातील फक्त चीनच वाढत असेल कदाचित. आता मला चीनचा आकडा माहित नाही, पण कोण वाढतं एवढं. पण इथे आपण लक्षात घेतलं पाहिजे, दर हा जो काढला जातो ना, हा गेल्या वर्षीच्या तुलनेतला असतो. म्हणजे मी तुम्हाला जर अशी उपमा देतो की समजा आपण धावण्याच्या शर्यतीत आहोत आणि धावण्याच्या शर्यतीत आपल्याला पुढे जायचंय, पुढे पळायचंय, आणि मग समजा किती फूट, 100 फुटाची असेल, 100 मीटरची रेस असेल किंवा 1 किलोमीटर वगैरे. पण समजा एखादा स्पर्धक हा मागे गेला, म्हणजे 10 मीटर तो मागे गेला, आणि मग तो जर रेषेपाशी आला तर असं घडलं जातं की त्यांनी 10% वाढ झाली त्याच्यामध्ये. कारण तो -10 होता आणि तो 0वर आला तरी ग्रोथ रेट हा 10% असतो. मला वाटतं हा मुद्दा कालच्या आर्थिक सर्वेक्षणामध्ये 8.5% जी ग्रोथ दाखवण्यात आलेली आहे जीडीपीची, त्यामध्ये तुम्ही म्हणताय 6.6% जे मायनस होतं ते मायनस केलं तर ऍक्च्युअल ग्रोथ ही 2 to 2.5 पर्यंतची आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यामुळे जरी प्रोजेक्शन 8.5% किंवा 8.6% असलं, मला वाटतं त्यांचा प्री पॅन्डेमिक, म्हणजे पॅन्डेमिकच्या आधी देशाची जी एकंदर संपत्ती निर्माण करण्याची क्षमता होती, म्हणजे सर्व वस्तू सेवा यांचं जे उत्पादन होतं हे, म्हणजे आणि त्याच्यावरच आपल्या रोजगाराच्या संधी देखील अवलंबून असतात, ती जी क्षमता होती आपली प्री पॅन्डेमिक, म्हणजे पॅन्डेमिक कोविड यायच्या आधी, त्याच्यापेक्षा आपली वाढ आता 1.3% आहे. 1.3%. म्हणजे आपली एवढीच ती वाढलेली आहे. म्हणजे जसं मगाशी म्हणून उदाहरण दिलं की मागे जाऊन जर आपण 0 त्या रेषेच्या पुढे गेलो 1 फूट, तर मागे 10 फूट गेलो असू तर आपल्याला वाटतं 10-1 आणि तो 9% दिसतो ग्रोथ रेट. पण प्रत्यक्षामध्ये वाढ किती झालेली आहे तर ती 1.3%. म्हणजे हे सगळं जे आहे ना, पण मुरुक्कर सर जर या 2 वर्षाच्या काळावर नजर टाकली, मुरुक्करजी जर या 2 वर्षाच्या काळावर नजर टाकली, 2 वर्ष हे अत्यंत वाईट अशा आर्थिक अडचणीची होती, आणि त्यात जर साधारण 1 ते 1.5% ग्रोथ आपल्याला या काळामध्ये मिळत असेल तर ती सकारात्मक आहे असं म्हणायला हरकत नाही. एकीकडे जागतिक अर्थव्यवस्था ही अत्यंत अडचणीत असताना जर भारतीय अर्थव्यवस्था ही या परिस्थितीत 1.5%च्या ग्रोथने जरी वाढ दाखवत असेल, प्रोजेक्ट होत असेल, तर माझ्या मते ती योग्य आहे, चांगले संकेत आहेत, भारतीय अर्थव्यवस्था ही योग्य दिशेने जाते असं म्हणायला हरकत नाही. मला तुम्ही स्पेसिफिक हे सांगा की कृषी क्षेत्रासाठी तुमच्या अपेक्षा सध्या काय आहेत? कारण ऑनलाईन क्षेत्रामध्ये कृषीला मोठी संधी दिसतीये. एकीकडे तुम्ही म्हणताय की कृषी क्षेत्रातून लोक बाहेर पडायला हवी, पण कृषी क्षेत्रातून बाहेर का पडायला हवी? का आपण कृषी क्षेत्राला इतका योग्य बूस्टर डोस देऊ शकत नाही की कृषी हा उत्तम रोजगाराचं साधन म्हणून बघितलं जाऊ शकतं? नाही, खरं बरोबर आहे. कृषी क्षेत्रा म्हणजे गंमत अशी आहे ना, पॅराडॉक्स आहे. कृषी क्षेत्राचा जसा विकास होईल ना तशी कृषी क्षेत्रातून माणसं बाहेर जातील. हा फार पॅराडॉक्सिकल माझं स्टेटमेंट वाटेल, पण जगाचा इतिहास तसा आहे. तुम्ही बघा ना, याचं कारण काय असतं. जे बोलू का? बोला प्लीज. हॅलो. नाही, हा तुमचा मुद्दा बरोबर आहे. म्हणून माझा आग्रहच असा आहे की कृषी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट, आणि त्याच्यावर आपण तपशिलामध्ये बोलू, आणि तुमचा जो डिजिटलचा त्यालाही मी उत्तर देतो, हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे प्रायोरिटी ऍग्रिकल्चर सेक्टरला तुम्ही दिलीत तर ऍग्रिकल्चर सेक्टरचा विकास होतो, आणि विकासाचीच प्रक्रिया म्हणून म्हणजे कमी लोक हे जास्त उत्पादन करतात. आपल्याला जमिनीचा आकार काही मर्यादित आहे, त्यामुळे आपल्याला जास्त लोकसंख्या तिथे आपण सामावून नाही घेऊ शकत, पण ती आपोआप होते प्रक्रिया. जर कृषी क्षेत्राचा विकास झाला तर उत्पादकता वाढलेली असते. तुम्ही जसं म्हणता डिजिटल टेक्नॉलॉजी, म्हणजे कसं होईल, आणि तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, अनेक स्टार्टअप, छोटे स्टार्टअप्स आहेत की जे आता छोट्या शेतकऱ्यापासून शहरातल्या ग्राहकांपर्यंत
इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करू शकतात. असे अनेक चांगली उदाहरणं घडतायत की याच्यामध्ये अत्यंत छोट्या काळामध्ये, कारण तुम्हाला वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज आहेत आणि त्या ब्लॉकचेन सारख्या असतील सप्लाय चेन मॅनेजमेंटच्या, आणि त्याचा वापर करून अत्यंत छोट्या अवधीमध्ये ग्राहकाच्या थाळीमध्ये दारापर्यंत आपल्याला निश्चितपणे पोहोचतात. मिलिंद मुरकरजी, मी तुम्हाला थोडंसं थांबवतो या ठिकाणी. आपल्याबरोबर भागवत कराड, डॉक्टर भागवत कराड, अर्थ राज्यमंत्री हे आहेत, आपले दिल्लीचे प्रतिनिधी त्यांच्याबरोबर आहेत. काय म्हणतात भागवत कराड, काय अपेक्षित आहे त्यांच्याकडून आणि कशा स्वरूपात ते भारतातल्या सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणार आहेत, यांच्याकडे आपण जाणार आहोत. भागवत कराडांच्या पत्नी आपल्याबरोबर आहेत. सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे अर्थमंत्र्यांच्या गृहमंत्री आपल्याबरोबर आहेत आणि त्यांच्या काय अपेक्षा मुख्यतः या अर्थसंकल्पाकडून, अर्थमंत्र्यांकडून, ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. थेट जाऊयात दिल्लीला. अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड हे सुद्धा सभागृहामध्ये असणार आहेत. त्यांचा सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये मोलाचा वाटा असणार आहे. परंतु आपण आहोत त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या किचनमध्ये. जे देशाचे अर्थमंत्री आहेत त्यांच्या घराचे अर्थमंत्री त्यांच्या पत्नी आहेत, त्यांच्या मिसेस आहेत आणि त्या किचनमध्ये आहेत. सकाळ सकाळ लगबग लागलेली आहे, गर्दी आहे. त्यावेळेस चहा करणं, नाश्ता करणं, हे संपूर्ण काम जे आहे ते सुरू आहे. जसं की एका अर्थमंत्र्याला संपूर्ण देशाची काळजी करावी लागते, तसं घराची काळजी जी आहे ते त्यांच्या पत्नी करतायत. मला सांगा वहिनी की आजचा दिवस हा किती महत्त्वाचा वाटतो तुमच्यासाठी, कारण संपूर्ण संघर्ष पाहिलेला आहे तुम्ही, एक कार्यकर्त्यापासून ते आतापर्यंत मंत्री बनण्यापर्यंतचा. अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. मी मिक्स भाषेत बोलते, मला एकदम मराठी अस्खलित येत नाही. अ व्हेरी इम्पॉर्टंट डे, रादर यू कॅन से अ ब्लेस्ड डे, की गॉड गेव अस अ चान्स. देवाने आम्हाला हा चान्स दिला की एवढ्या मोठ्या लोकांबरोबर बरोबर राहून देशाचा अर्थव्यवहार किंवा व्हॉट एव्हर यू से, ह्याच्या म्हणजे एक्झॅक्ट वर्ड मला तर सांगता येणार नाही, तू मला ऑफ हँड पकडलेलं आहेस. नाही, परंतु ऑफ हँडच मनातल्या ज्या भावना असतात त्या बाहेर निघतात. फार अवघड असतं एकदम सांगणं एवढं मोठं. बट इट इज अ प्राऊड मोमेंट फॉर एव्हरी वन, स्पेशली द होल ऑफ महाराष्ट्र अँड मराठवाडा अँड स्पेशली औरंगाबाद. निर्मला सीतारामन या सुद्धा एक महिला आहेत, त्यामुळे तुमच्या आणि त्यांच्या भावना काय वेगळ्या नाहीये त्याच्यामध्ये. नाही, बरोबर आहे. जी घर सांभाळू शकते, जी तुटपुंजीत घर सांभाळू शकते, ती कशातही काहीही सांभाळू शकते. महिला जितक्या सक्षम आहेत घर सांभाळणं, कारण त्यांना माहिती की एवढूशा याच्यात एवढी मोठी फॅमिली फीड करायची, हाऊ टू ॲडजस्ट थिंग्स अँड ब्रिंग द होल फॅमिली टू अ प्रॉपर लेवल, त्या फक्त बायकाच करू शकतात. दॅट इज वॉट आय हॅव अ फिलिंग. पण साहेब, भागवत साहेब हे मेयर असताना, महापौर असताना त्यांनी अर्थसंकल्प मांडला आणि त्यानंतर एवढ्या वर्षानंतर केंद्राचा अर्थसंकल्प मांडता येईल असं वाटलं होतं का कधी स्वप्नात सुद्धा? नाही नाही नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. ॲक्च्युली ही जी पोस्ट मला मिळाली, इट वॉज अ ब्लेसिंग, a sweet blessing and a shockful blessing for us, because it was really very shocking news की बाबा अर्थसंकल्पात आम्ही गेले, म्हणजे फायनान्स डिफेन्स ह्याच्यामध्ये आम्ही आलेलो आहोत म्हणून. इट इज रिअली इट इज हार्ड वर्क. आज बजेट मांडलं जाणार आहे, त्याच्या अगोदर काही दिवसा अगोदरपासूनचं त्यांचं रात्रभर जागणं, शेड्यूल वगैरे खूप बिझी असणार. मग तेव्हा तुम्हाला त्यांच्या तब्येतीविषयी काळजी वाटत नाही का? कधी फोन करून तुम्ही टायमिंगवर जेवलात का? काही ड्रायफ्रुट्स घेतलेत का सोबत? असं काही त्यांचा डब्बा वगैरे व्यवस्थित ऑन टाइम जात होता, तो प्रॉब्लेम नाही. कुठून घरून जातो का? घरून जातो. बाहेरचं ते खात नाहीत? नाही, असं नाहीये, पण डब्बा आम्ही नेहमीच इथून घरून पाठवतो. खरं तर जगातील कोणत्याही पत्नीला आपल्या पतीकडून अपेक्षा असते, परंतु अर्थमंत्र्यांच्या पत्नीला सुद्धा त्यांच्याकडून अपेक्षा आहे, देशाकडून अपेक्षा आहे, अर्थसंकल्पामधून अपेक्षा आहेत आणि त्याच ज्या आहेत ते भावना त्यांच्याकडून व्यक्त झालेल्या आहेत. कॅमेरामॅन राजेश, रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली. आपण अर्थमंत्र्यांच्या गृहमंत्र्यांची काय प्रतिक्रिया आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. साहजिक आहे, अपेक्षा बऱ्याच आहेत आणि मराठवाड्यासाठी, महाराष्ट्रासाठी निश्चितपणे अभिमानाची बाब आहे की महाराष्ट्रातला एक नेता देशाच्या अर्थसंकल्प राज्यमंत्री आहेत, मात्र तरीही त्यांना ते प्रतिनिधित्व करण्याची संधी या ठिकाणी मिळते. या अगोदर महाराष्ट्राने अर्थमंत्री दिले काँग्रेसच्या काळामध्ये आणि त्यामुळे निश्चितपणे ही अभिमानाची बाब आहे. आपण भागवत कराडांची मुख्यतः यावर काय प्रतिक्रिया ती जाणून घेण्याचा प्रयत्न करू. मला एक सांगा फक्त की तुम्ही खासदार झाला आणि त्यानंतर आता मंत्री आहात, काय अनुभव आहे की काय वाटतं की तुम्हाला हा प्रवास जो आहे, राजकीय प्रवास, पहिल्यांदा तुम्ही अर्थसंकल्प मांडताय? प्रधानमंत्री माननीय मोदी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये
मी खासदार झालो आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये काम करत असताना माझ्यासाठी हा अत्यंत आनंदाचा दिवस आहे. कारण देशाचं बजेट फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन मॅडम मांडत आहेत. आपण अर्थमंत्र्यांची प्रतिक्रिया बघितली. आपण यानंतर जाणार आहोत ते थेट जयराज साळगावकर यांच्याकडे. जयराज साळगावकर उद्योजक, संपादक, प्रकाशक अशी विविध अंगी अशी ओळख ही जयराज साळगावकरांची आणि मुख्यतः अर्थविषयक अभ्यासक म्हणूनही त्यांची ओळख आहे. आणि त्यामुळे मी जयराज साळगावकर सरांकडे जातो. सर, काय अपेक्षा आहे मुख्यतः या अर्थसंकल्पाकडून? 2 वर्षाचा जी काही परिस्थिती होती मुख्यतः कोरोनाची, त्यानंतरचा हा अर्थसंकल्प. ऐकू येत नाही मला. जयराज साळगावकर सर, मुख्यतः आजच्या अर्थसंकल्पाकडून तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत? अपेक्षा मला आपण फोनवर एकदा त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करावा, त्यानंतर आपण त्यांच्याशी पुन्हा चर्चा करण्याचा प्रयत्न करू. सतीश मराठे सर आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये जॉईन झालेले आहेत. सतीश मराठे हे नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन NCDCचे संचालक आहेत आणि त्याचबरोबर ते एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर आहेत नॅशनल काउन्सिल फॉर कोऑपरेटिव्ह ट्रेनिंग NCCT याचे पण. आणि त्यामुळे त्यांचा विशेष असा अभ्यास अर्थसंकल्पीय बाबी, मॅक्रो इकॉनॉमिक्स आणि मिक्रो इकॉनॉमिक्स या संदर्भातला आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करून, कारण आकड्यांचा खेळ, अर्थसंकल्प हा खूप आकड्यांचा खेळ असतो आणि हा आकड्यांचा खेळ योग्य पद्धतीनं मांडला जातोय की भ्रामक असं चित्र तयार केलं जातं आहे ते जाणून घेण्याचा आपण त्यांच्याकडून प्रयत्न करू. त्याचबरोबर राजू वाघमारेजी आहे, मी त्यांच्याकडेही जाणार आहे. मी राजू वाघमारेंकडे अगोदर जातो. राजू वाघमारेजी, फक्त काँग्रेसचे नेते म्हणून, प्रवक्ते म्हणून नाही, एक उद्योजक म्हणून कसं बघता अर्थसंकल्पाकडे, काय अपेक्षा आहेत? या अर्थसंकल्पाकडून अपेक्षा आहे की सामान्य माणसाच्या हातामध्ये क्रयशक्ती वाढली पाहिजे. कारण सामान्य माणसांनी जर पैसे खर्च केले तर या इकॉनॉमिकला पूर्णपणे चालना मिळणार आहे. आणि ती जी पद्धत आहे ती या बजेटनी, या अर्थसंकल्पाने द्यावी अशी अपेक्षा अर्थसंकल्पाकडून केली जाते. कारण बेरोजगारीचं प्रमाण जर आपण बघाल तर गेल्या काही वर्षांमध्ये, म्हणजे पॅन्डेमिक येण्याच्या आधीपासून देशाची अर्थव्यवस्था नाजूक अवस्थेमध्ये होती. त्याच्यामुळे असं काही नाही की करोनाच्या आधी अर्थव्यवस्था खूप चांगली होती. आपण ऑलरेडी त्या मंदीच्या मार्गाने जात होतो आणि त्याच्यामध्ये पॅन्डेमिक आला आणि आपल्या म्हणजे कंबर तुटल्यात जमा झाली. ही जी परिस्थिती आहे, कारण जी बेरोजगारी वाढली आणि त्याच्यानंतरच्या लॉकडाऊनमध्ये जे छोटे आणि मध्यम उद्योग होते हे संपूर्णपणे याला खूपच याला परिणाम त्याच्यावर झाला. ते उद्योगधंदे बंद झाले. डिमॉनिटायझेशन त्याच्या आधी झालं, त्याच्यामध्ये पूर्णपणे उद्योगधंद्यांवर परिणाम झाला. आणि खास करून जे शेतमजूर आहेत, जे कामगार आहेत, या सगळ्यांची परिस्थिती खूप वाईट झाली. आणि त्या परिस्थितीतून आपण संक्रमण करत असताना हा लॉकडाऊन झाला आणि करोनाची ही परिस्थिती आपल्या पदरात पडली. या संपूर्ण परिस्थितीमध्ये उद्योगधंद्यांना चालना देण्यासाठी, छोटे आणि मध्यम उद्योगधंदे वाढवण्यासाठी, तसेच बेरोजगारी जी आहे ती संपवण्यासाठी, कारण हे उद्योगधंदे वाढले तर बेरोजगारी संपण्यास मदत होते. कारण जर आपण बघाल तर शेतमजुरांची जी संख्या होती त्याच्यामध्ये पूर्णपणे वाताहत झालेली आहे. आपण म्हणतोय की त्याच्यामध्ये वाढ होते, पण त्याच्यामध्ये त्यांना पैसे मिळत नाही आहेत. मनरेगाचे आकडे जर आपण बघाल तर मनरेगाच्या आकड्यांमध्ये जवळजवळ 3 ते 4% वाढ झाली आहे. याचा अर्थ असा की बाकीच्या उद्योगधंद्यांमध्ये लोकांचा रोजगार गेलाय आणि त्याच्यामुळे लोक आज मनरेगाकडे वळलेले आहे. अगदी. त्याच्यामुळे या परिस्थितीमध्ये या अर्थसंकल्पाकडून हीच अपेक्षा आहे की सामान्य माणसाच्या या बेरोजगारीच्या संख्येमध्ये म्हणजे जी वाढ झालेली आहे ती कमी झाली पाहिजे. छोटे मध्यम उद्योगधंदे वाढले पाहिजेत. लोकांचा रोजगार वाढला, लोकांच्या हातामध्ये जर पैसे आले, कारण या पॅन्डेमिकमध्ये लोकांचे पगार कमी झालेले आहेत. काही लोकांना, मेजॉरिटी लोकांना
घरी बसवण्यात आलेलं आहे, तर ह्या नोकरीमध्ये वाढ झाली, पगारामध्ये वाढ झाली, त्यांच्या पदरात जर क्रयशक्ती आली, त्यांनी जर खर्च करायचा डिमांड केला, तर तुमचा सप्लाय वाढेल. आणि जर तुमचा सप्लाय त्या पद्धतीने वाढला तर इकॉनॉमीला पूर्णपणे चालना मिळेल. हे सगळं चक्र जे आहे, हे चक्र या क्रयशक्तीवर अवलंबून आहे. आणि ते होण्यासाठी जे प्रयत्न करायला पाहिजेत ते या बजेटमध्ये व्हायला पाहिजेत. आणि ते जर झाले तरच आपण जे म्हणतोय, कारण एक गोष्ट लक्षात घ्या, GDPचं जे कॅल्क्युलेशन आहे निलेशजी, ते कॅल्क्युलेशन मागच्या वेळी पण आदरणीय माजी पंतप्रधान मनमोहन सिंग साहेबांनी सांगितलं होतं की या नवीन कॅल्क्युलेशन जर आपण बघितलं आणि याच्या अगोदरचं कॅल्क्युलेशन जे आपण करत होतो त्याच्यामध्ये जवळजवळ 2%चा फरक आहे. कारण जे कॅल्क्युलेशन आपण आता करतोय ते 8.5 पकडलं तरी ते पूर्वीचं कॅल्क्युलेशन जे आपण करत होतो त्याच्याप्रमाणे जर जायला गेलं तर ते 6 किंवा 6.5 होतं. म्हणजे ऑलरेडी इकॉनॉमी आपण ज्या पद्धतीने म्हणतोय त्या पद्धतीने सुधारण्याच्या मार्गावर कमी आहे. फक्त याच्यामध्ये आता बूस्टर डोस जो तुम्ही मगाशी जी24 तासनी सांगितलं, तो बूस्टर डोस जर केंद्र सरकारने त्या पद्धतीने दिला आणि त्याच्यामुळे जर बेरोजगारी आणि स्मॉल आणि मध्यम उद्योगधंद्यामध्ये जर वाढ झाली तरच या इकॉनॉमिकला चालना मिळेल. नाही तर जो फोरकास्ट वर्तवलेला आहे, कारण क्रूड ऑइलच्या प्राइसेस वाढत आहेत, सप्लाय चेनमध्ये प्रॉब्लेम आलेले आहेत, इन्फ्लेशन पूर्ण जगामध्ये महागाई वाढत आहे, या गोष्टीचा जो परिणाम आपल्यावर होण्याची शक्यता आहे तो परिणाम जर झाला तर प्रॉब्लेम होऊ शकतो. मुळात ज्या स्वरूपाची भाववाढ होतीये, महागाई वाढतीये आणि महागाई आणखी वाढत जाण्याची शक्यता आहे, कारण जगाच्या पूर्ण अर्थव्यवस्थेवर युद्धाचं ढग हे पाहायला मिळत आहेत. युक्रेन वॉर जर झालं तर निश्चितपणे त्याचा परिणाम जो आहे तो ऑइल सेक्टरवर, तेलाचे भाव आणखी वाढतील. अगोदरच तेलाचे भाव वाढलेले आहेत आणि मग आणखी तेलाचे भाव वाढतील आणि तेलाचे भाव वाढले की सर्वत्र महागाई जी आहे ती वाढताना आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यामुळे सरकार या गोष्टींना लक्षात घेऊन कशा स्वरूपाची व्यूहरचना, अर्थसंकल्पीय व्यूहरचना ही या ठिकाणी करतं, याकडे सर्वांचं लक्ष असेल. मी सतीश मराठे सरांकडे जातो. सतीश मराठे सर, कालचा जो आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल आलेला आहे त्यामध्ये साधारण 8.5% ही आपली GDP ग्रोथ दिसते. पुढच्या वर्षीची प्रोजेक्टेड ग्रोथ जी आहे ती पाहायला मिळते. मात्र ॲक्च्युअल ग्रोथ जर आपण बघितली लास्ट टू लास्ट इयर प्री पॅन्डेमिक सेशनला जर कम्पेअर केलं तर साधारण मिलिंद मुरुगकर म्हणतात की 1.3% पर्यंतची ग्रोथ आपण बघतोय. या सर्व आकड्यांकडे तुम्ही कसं बघताय? पॉझिटिव्ह आहे तर निश्चितपणे सकारात्मक आहे, पण आपण 8.5% पर्यंतचा ग्रोथ शक्य आहे का आपल्याला? कारण जागतिक पातळीवर तर आपलं रँकिंग सातत्यानं कमी करतायत. मग कसं शक्य आहे 8.5% पर्यंतचा ग्रोथ रेट घेणं? मला असं वाटतं जागतिक संस्था काय करतात याच्याकडे फार आपण काळजी करण्याची गरज नाही. ज्या पद्धतीने पॅन्डेमिकचा आपल्याकडे इम्पॅक्ट झाला आणि त्याच्या आधी खरं सांगायचं तर पॅन्डेमिक यायच्या आधी एक सायक्लिकल डाऊनटर्न होता आपल्याकडे. जर का बघितलं तर कंटिन्युअस 3 वर्ष ग्रॅज्युअली GDP कमी होत होता, कंटिन्युअस आपण जर का बघितलं तर. आणि नाही तो सोडून देऊ, तो पॅन्डेमिकचा परिणाम आहे. 24% वॉज वन टाईम इम्पॅक्ट, तो नाही मी धरत आहे. पण आपल्याकडे जे बेसिक स्ट्रक्चरल रिफॉर्म्स झाले त्याची 2 मतं आहेत, त्याच्यामुळे त्याच्या डिबेटमध्ये मी जात नाही. पण मुख्यतः डिमॉनिटायझेशन, त्याच्या पाठोपाठ GST इम्प्लिमेंटेशन आणि रेरा, या 3 मेजर जे स्ट्रक्चरल चेंजेस आपल्याकडे झाले त्याच्यातनं फॉर्मलायझेशन ऑफ इकॉनॉमी होताना खूप स्लो डाऊन झाला. आणि कोविडनी 2 वर्ष तो आणखी अडचणीचं आणलं. त्याच्यामुळे कोविड नसतं तर त्याच्यातनं आपण लवकर बाहेर पडलो असतो आणि आणखी ग्रोथ रेट आला असता. पण गेल्या वर्षभरात विशेष करून केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक या दोघांनी दे हॅव बीन वर्किंग इन टँडेम असंच म्हणायला लागेल. आणि त्यांनी इकॉनॉमी परत एकदा मूळ पदावर आणण्याकरता खूप एफर्ट्स वेगवेगळ्या प्रकारचे घेतले. म्हणजे एकंदर रिझर्व्ह बँकेने म्हटलं तर 13 इनिशिएटिव्ज या गेल्या 1.5 वर्षात घेतले. हिस्टॉरिक लो लेवलला इंटरेस्ट रेट्स राहिलेले आहेत आपल्याकडे आता. गव्हर्नमेंट बॉरोईंग जवळजवळ कितीतरी पटीने अधिक वाढवून 10 इयर बेंचमार्क सिक्युरिटी 5.80 वरती
राहिली. त्याच्यामुळे आत्ताचा जो पुढचा काळ आहे तो मी असं धरून चालतोय की हेवी कॅपिटल एक्सपेंडिचर गव्हर्नमेंट करेल. MSME आणि ॲग्रो प्रोसेसिंग ह्याच्यावरती खूप भर देईल. अनेक त्याच्यातनं प्रोत्साहन मिळेल, योजनाही होतील. आणि स्टार्टअप्स आर गोइंग टू प्ले मेजर इम्पॉर्टंट रोल. म्हणजे आज सबंध देशात महाराष्ट्र हा सर्वात जास्ती स्टार्टअप असलेलं राज्य आहे. 11,000च्याहून अधिक स्टार्टअप्स महाराष्ट्रात आहे. पण बंगलोरचं जागा मात्र दिल्लीने घेतली यावर्षी त्याच्या स्टार्टअपच्या ह्याच्यामध्ये. त्याच्या स्टार्टअप्स आणि हे वेगवेगळे इनिशिएटिव्ह जे आहेत त्याच्यात खूप आहे. गव्हर्नमेंटनी जी PLI स्कीम आणली आणि मेक इन इंडिया गेली 4-5 वर्ष प्रयत्न करत आहेत, त्याचे रिझल्ट्स आता यायला लागलेले दिसत आहेत. वेदर इट इज इन फार्मास्युटिकल, ऑटो कंपोनंट, डिफेन्स, अक्रॉस दी स्पेक्ट्रम. आणि त्याच्यामुळे आपले एक्सपोर्ट बास्केट ही वाढते आणि म्हणजे कधी नव्हे इतकी 50% वाढ आत्ता झालेली आपण बघतो आणि ते होईल. फॉर्च्युनेटली गेली 2 वर्ष पॅन्डेमिकच्या काळात पावसाने साथ दिली. त्याच्यामुळे ॲग्रिकल्चरल उत्पन्न वाढलं. अनेक लोकांना माहीत नाही, पण जगातला सर्वात मोठा राईस एक्सपोर्टर हे भारत आत्ता भारताची पोझिशन आहे. आणि जगात फूड शॉर्टेज तुलनेनी आहे, भारताशी आपण त्याची कंपॅरिझनच नाही आहे. आणि त्याच्यामुळे अन्नधान्याच्या किमती वाढल्या, त्या आपल्याकडे रिफ्लेक्ट होत आहेत. कारण एक्सपोर्ट प्राइस जास्ती येते तर इंटरनल प्राइस पण तांदूळाची किमती वाढल्या. पण इन्फ्लेशन इज रेंज बाउंड, ±2% म्हणतो त्याच्यात आहे. आणि माझी स्वतःची अपेक्षा आहे की पुढच्या महिन्याभरात प्राइसेस CPI जो म्हणतो तो कमी होईल आणि ज्या पॉलिसीज बजेटमधनं येतील त्यांनी एका ग्रोथ ट्रॅजेक्टरीवरती आपण परत एकदा जाऊ. अगदी आपण सकारात्मक मार्गावर आहोत असा अत्यंत सकारात्मक असा दृष्टिकोन जो आहे तो सतीश मराठे सरांकडून या ठिकाणी व्यक्त होताना पाहायला मिळतो. आणि निश्चितच या ठिकाणी आपल्याला सकारात्मक राहावं लागेल, कारण आपण खूप नकारात्मक वातावरणातून बाहेर पडतोय आणि त्यामुळे सकारात्मक राहण्याशिवाय पर्याय नाही. 50%पर्यंतचा एक्सपोर्ट जो आहे तो विविध सेक्टरमध्ये किंवा ॲग्रिकल्चरल सेक्टरमध्ये मुख्यतः आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय. आणि इम्पोर्ट सबस्टिट्यूट क्रिएट करण्यामध्ये स्टार्टअप्स या मोठ्या प्रमाणावर आपल्याला मदत करत आहे. 1000 स्टार्टअप सरांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये 1000 स्टार्टअप्स 11,000 स्टार्टअप जर महाराष्ट्रामध्ये असतील, देशभरामध्ये आपण सातत्यानं स्टार्टअपला सपोर्ट सिस्टीम, भारत सरकारचं जे पूर्ण एक नियोजन आहे ते स्टार्टअपसाठी म्हणून, नव्या उद्योगांसाठी म्हणून खूप सकारात्मक असं वातावरण तयार करताय. आणि त्याचं स्टार्टअप टू युनिकॉर्न होण्याचं जे प्रमाण आहे तेही खूप मोठं आहे. आणि त्यामुळे ही बाब निश्चितपणे खूप सकारात्मक आहे. यामध्ये सरकारचा वाटा किती हा अनेकांना विचारण्याचा प्रश्न आहे. त्यामुळे की भारतासारख्या इकॉनॉमीमध्ये इट इज अ कलेक्टिव्ह एफर्ट. केवळ सरकार, राज्य किंवा केंद्र हे कधीच करू शकणार नाही. अगदी खरं. कारण त्यांची इन्व्हेस्टमेंट जी आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर हवी, म्हणजे तुम्ही परवा 2 दिवसापूर्वी आदित्य बिर्ला कुमारमंगलमचं जर का स्टेटमेंट वाचलं असलं, ते म्हणाले द नेक्स्ट डेकेड इज डेकेड ऑफ कॅपेक्स इन्व्हेस्टमेंट्स अँड इट विल कम मेजॉरिटी फ्रॉम दी प्रायव्हेट सेक्टर. आत्ता प्रायव्हेट सेक्टरमधल्या युनिट्सचं जे कपॅसिटी युटिलायझेशन आहे इज अराउंड 70%. ज्या वेळेला ते सातत्याने वाढत जातं, 80%च्या पुढे जातं, देन दी पीपल स्टार्ट थिंकिंग, प्लॅनिंग फॉर इन्व्हेस्टमेंट्स अँड एक्सपान्शन. सो दॅट इज द स्टेज वी हॅव नाव रीच. आणि भारताची इकॉनॉमी हॅज नेव्हर बीन एक्सपोर्ट ओरिएंटेड. इंडियन मार्केट इतकं मोठं आहे, कन्झम्पशन त्याचं जसं वाढेल. आणि मगाशी हे जसं म्हणाले की लोकांच्या हातात जसा पैसा वाढेल तसं कन्झम्पशन वाढणार आहे, तसं डिमांड होईल, ऑटोमॅटिकली कॅपेक्स एक्सपेंडिचर वाढणार आहे. आणि दॅट इज द स्टेज वी आर कमिंग टू. अगदी क्रयशक्ती वाढली की साहजिक आहे रोजगार क्रयशक्तीतून पुन्हा मागणी वाढली की साहजिक आहे इकॉनॉमी गती घेते. आणि त्यामुळे क्रयशक्ती वाढवण्यासाठी म्हणून रोजगारांची निर्मिती करणं, क्रयशक्ती वाढवणं, लिक्विडिटी वाढवणं या दृष्टीने प्रयत्न होणं अपेक्षित आहे. त्या दृष्टीने पावलं उचलली जातील हे सगळ्यांनाच अपेक्षा व्यक्त होत आहेत. शेतकऱ्यांना, मुख्यतः शेतकऱ्यांना, अमरावतीतल्या शेतकऱ्यांना कशा स्वरूपामध्ये या पूर्ण अर्थसंकल्पाकडून अपेक्षा आहेत त्या
जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला. आपण थेट जाऊयात अमरावतीला आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात की काय म्हणणं आहे शेतकऱ्यांचं. आज 11 वाजता संसदेमध्ये जे आहे ते देशाचं बजेट सादर होणार आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्या या बजेटमधून मोठ्या प्रमाणात आशा ज्या आहेत त्या पल्लवित झालेल्या आहे. आणि याच विषयी अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत शेतकरी आहे. मला तुम्ही सांगा, आज जे आहे ते आज देशाचं बजेट सादर होणार आहे. शेतकरी म्हणून तुमची नेमकी काय या बजेटकडून अपेक्षा आहे, काय सांगाल? देशभरामध्ये प्रदीर्घ आंदोलन शेतकऱ्यांचं सुरू आहे. त्याकडे जर नजर उंचावून आपण बघितलं तर या देशामध्ये MSP देण्याकरता जी आर्थिक तरतूद सरकारकडे पाहिजे आहे त्याची तरतूद जवळजवळ 1 लाख कोटी रुपयाचा एक चढ उतार निधी सरकारने राखीव करून ठेवावा. त्यासोबतच शेतकऱ्यांना पेन्शन कसं देता येईल याची तरतूद करावी. बजेटच्या वेळेस मोठमोठ्या घोषणा होताना पाहतो, उद्घाटनाचे कार्यक्रमही होताना पाहतो. अजूनपर्यंत तरी विदर्भात संत्रा प्रक्रिया उद्योग याच्यावर कोणतेही रिसर्च करून चांगल्या प्रकारचं उत्पादन घेण्यासाठी सरकारनं कोणतेही रिसर्च करून काही उपयोग केला नाही आहे. आणि कापसाचं जर बोललं तर उत्पादन झालं तर भाव पडतात, उत्पादन नाही झालं तर भाव मिळतात, पण प्रत्यक्षात त्याची तरतूद पाहिली तर मोठ्या तोट्यातच शेतकरी शेती करत आहे. त्याचसोबत आरोग्यविषयक जसं बाकी कर्मचाऱ्यांना सुविधा मिळतात त्या प्रकारच्या कोणत्याही सुविधा शेतकऱ्याला अजूनपर्यंत शेतकऱ्याला उपलब्ध करून दिलेल्या नाही आहे आणि त्या उपलब्ध करून द्याव्या असं आमचं मत आहे. व्हिडिओ स्वागत आहे. मी अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती. आपण शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करणार आहोत. अपेक्षा मुख्यतः या अर्थसंकल्पाकडे काय आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.